नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ। तर गुरुवारची पूजा ताईनं मांडली आहे। आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे। तर ताईनं बघा की मस्तपैकी असं देव पूजलं सकाळ सकाळ आणि पहिली पूजा मांडून घेतली वाटतंय पूजा मांडली सकाळ सकाळची पूजा मांडली म्हणजे बरं वाटतं। काय 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 करते दुपारची मांडते ती ज्या त्याच्या टायमानं म्हणजे जसा टाइम मिळेल तशी मांडते ती पूजा। मग आता मी काय केलं पूजा म्हणजे देवपूजा केली, मग इथंच बसून शिना पूजा पण मांडून घेतली। फक्त आता काय करायचं, प्रसाद काय तर करायचा आणि संध्याकाळी पुस्तक वाचायचं। नाहीतर आता जरी पुस्तक वाचलं तरी चालतं, ज्या त्याच्या इच्छेचा प्रश्न असतो, कोण कधीही करतं, तसं काय नसतं। तर कथा पण असते देवाची वाचावं लागते। आता येऊन जाऊन फुलंच तेवढी नाही ती, फुलं भेटली नाही ती, बघू कोण गेलं तर आणायला सांगायचं, नाही तर मग आपलं हाय अशी साधी भोळी भक्ती आपली मानून घेऊ म्हणायचं लक्ष्मीला। तर बघा या सकाळ सकाळ पूजा मांडली, घर कसं प्रसन्न वाटतं या सकाळ सकाळ। खरंच बरं का, एक काम कमी पण पूजा करायला पाहिजे। आणि ताईचं सांगणं तर मला कायम असतं, कुठलं पण काम झालं तर सुरुवात पहिली देवापासून करायची। देवा म्हणजे हाय असं ठेवून पूजा करून ती व्यवस्थित ही करायचं म्हणत होते। आता रांगोळी ते सगळं ताईनेच पूजा केली बरं का। मी येस तर सगळं त्याने आवरलं या, मला म्हणल्या पण नाही त्या। तर 5 पालव्या फळं सगळं सगळं व्यवस्थित अशी पूजा मांडली बघा। कुठं बाहेर जायचं नाही, हाय ते आपल्या रानात सीताफळा रामफळा इथनच मग आणायचं, पालव्या फळं पण त्याचीच आणायचे। केळ घरात होती पहिली तीच ठेवली मी। असं काय लागतंय हो पूजेला, काय होतं काय काय लय आरी पडते त्या की बाबा पूजा मांडायची पूजा, पण आरी पडून देवाची भक्ती करायची नाही, मन मोकळं ठेवून देवाची भक्ती करायचं। म्हणजे कसं त्यातनं एक प्रेम, एक नवा काय तर मिळतं माणसाला घेण्यासारखं असतं। तसं आमच्या स्वतःच आहे, कुठल्या पण कामाला आरी पडते। आरी पडली ना खरंच काय सुचत नाही, डोकं पण चालत नाही। काय म्हणते त्या जेवढं मन असं बिनधास्त ठेवून काम करायची, मग ती लगेच होते, लगेच होत ते आरी आरी आरी। मग ती धड कुठलं काम पण होत नाही, मन पण लागत नाही, काय सुचत नाही, ती डोकं नुसतं चक्र लागत होत या। त्यामुळे मन शांत ठेवायचं, कधी पण झालं तर मन शांत ठेवायचं। मन शांतच असतंय, पण वाटतं की काय होईल ती चांगलं हो, जे करतोय आपण होत असतं। वाढदिवस असतात जातात, कसं असतं देवाला असल्या रामाला वनवास आलतं, मग आपण तर माणूस आहे, बरोबर आहे, तेवढं मात्र आहे बरं का। असलं राम मग ती देव होतं, त्यांनी लगेच त्यातनं मार्ग काढला असता। 14 वर्ष त्यांनी हाल भोगलं का नाही, मग आपलं पण माग काय तर म्हणायचं गेल्या जन्मीचं काय तर आपण पाप केला असेल, काय तर आपल्या माग वाईट काय ना काय असेल, त्यातनं मार्ग काढणारा परमेश्वर हाय। पण आपले पण मन भावी भक्ती, आपलं मन पवित्र ठेवून शिना देवा पुढे जर आपण मागणं मागितलं का नाही, ते आपल्याला मिळणार म्हणजे मिळणार, उशीर लागणार पण 100% मिळणार। फक्त आपलं मन पवित्र ठेवायचं, मन बिनधास्त ठेवायचं, टेन्शन घ्यायचं। आपण किती जर म्हणलं टेन्शन घ्यायचं नाही, तसं नसतं, टेन्शन ही येतच, पण त्यातनं पण वज जे आपण आपल्यावर घेतो ना, ती देवांवर सोडून टाकायचं नाही। काय म्हणजे असं प्रसंग असते ना, टेन्शन ही म्हणायला लागत नाही। असं वाटतं आपल्या संगत असं वाईट का होतं, आपण एवढं कुठं पाप केलंय का, आदल्या जन्मी पाप केलंय असलं, मग मला डोक्यात आदल्या जन्मी पाप केलेलं असतं तर ह्या जन्मी आपण फेडायचं असंच म्हणायचं। कुठं आपण बघायला गेलतो का, तरी पण अशा अडचणी का, पण तसं म्हणायचं म्हणलं तर बरं का, अशी बरीचशी उदाहरणं आहे ती की त्यात माणसाला खरंच बरं का कुठल्या ना कुठल्या वाईट प्रसंगाला तोंड द्यावं लागतं। आणि कसं आहे माहिती आहे, खरंच सांगायचं झालं तरी ज्याच्यात ह्या अडचणी ही असं पेलायची ताकद आहे ना, त्यांनाच ती असं वाटायला येतं त्यांच्या संकट। खरंच बरं नाही खरंच। आणि स्वामींचं पण असं एक उदाहरण होतं बरं का, ज्या घरात म्हणजे ती मी ऐकलंय ती उदाहरण, स्वामी ज्या घरात जात होतं ती स्वामी स्वतःहून ती तसं करायचं की चूल पेटलेली असली तर चूल भरून पाणी ती टाकायचं, म्हणजे कालवा म्हणजे ही करायचं। म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आता आपण म्हणतो एवढं आपल्या घरात स्वामी येतं किंवा असं देव येतं तरी कटकट कशा येते, तसं काय नसतं बरं का। समजायचं ही संकटात येते ते आपल्याला, आपल्या घरात अडचण येते त्या, मग खरंच आपल्या घरात स्वामी आहेत, त्यातनं पण काय तर निवारण निघतंच। आमचं होतं बरं का, जायचं पण आहे तसं काय नाही, असं जायचं नाही, त्यामुळे थांबलोय। ती अडचण एक निघून गेली म्हणजे मग जाणार आहे। अडचण हाय बहिणीनं, प्रत्येकाच्या जीवनात येते अडचण। आता अडचण म्हणजे तुम्ही समजलं असाल की कुठली अडचण आहे कुठली नाही, आता येते त्यांच्या लक्षात सांगत नाही, पण जाणार आहे। कारण की लवकर माझं स्वामी वेळ आणणार आहे, तर खरंच जसं जीवनात स्वामी आल्यात ना
तसं एक एक दुःख दारिद्र्य अडचण हळूहळू मस्त अडचणी येते त्या, पण त्यातनं मार्ग माझा स्वामी पडतीशी काढतात. अडचणी येत नाही त्या असं नाही बरं का, प्रत्येक क्षणाला येते त्या, पण त्यातनं निवारण पण होतं या. जिथं बंद पडलंय तिथं वाटच नाही, सगळं दरवाज बंद आहेत तिथं पडदिशी दरवाज उघडून शिना फटाफटा असं मार्ग रिकाम होते. त्यामुळं बहिणीनं खरंच इकडं तिकडं भटकण्यापेक्षा आपलं स्वामी सेवा करणं, आपलं जे कुळस्वामी येतं त्यांना संतुष्ट करणं हीच खरा एक मार्ग आहे. मी पण लय म्हणजे लय हालातून आली या, लय भटकली, लय पळली, कुठं काय गावल म्हणजे माझं कुटुंब परिवार सगळं सुखरूप राहावं, सुखात राहावं साठी लय पळली. पण सुख खरं कुठं आहे, कोणाच्या पायापाशी ही उशिरा कळलं मला. माझ्या स्वामींपाशी उशीर हाय पण अंधार नाही. तसंच असतंय. मनोभावी खरं माझ्या स्वामींची सेवा केली का नाही कुठंच काय अडचण येत नाही. माझ्यासारखा अनुभव माझ्या ज्योतीला पण नाही. मला लय अनुभव आलाय. अक्षरशः रात्रात झोपली नाही, रडायची, विचार करायची कसं होतंय कसं नाही, कसा मार्ग काढू, कुठं जाऊ, कुणाला बोलू, कुणाला सांगू. पण एक ना एक दिवशी मार्ग काढला, त्यातनं बाहेर पडली. हाय असा परपंच सुखात हाय, भलं गरीबी असू द्या पण त्यात आनंदानं 2 घास 2 टायमिंगला लेकरा बाळात खातोय. अहो गरीब हाय तरी पण बाहेर कशात आहे मला तुम्ही सांगा. सुख खरंच बरं का ह्यातच आहे. पैसा असणाऱ्याला झोप नाही, घर नाही ते आम्हाला, बंगला नाही, असं ह्याच्याकडं आम्ही हाय कमी हाय नाही म्हणत नाही, आम्ही खरंच पैशानं लय कमी आहे. पण आमच्यापाशी माणुसकी कुठून भरली, एवढी माणुसकी आहे. त्या पैशाच्या पुढं आमची माणुसकी लाख मोलाची आहे. म्हणून माणसानं पैसा ना कमवता आला तर चालेल, पण माणुसकी कमवली पाहिजे. एखादा गरीब असला तर त्याला खालची पायरी दाखवायची नाही, त्याला आपल्यात मिसळून घ्यायचं. भला ती कसाही असू द्या, त्याची वासना त्याच्या संग. आपल्या दारात आलेला भगवंत कुठल्या रूपात कसा कधी येईल सांगता येत नाही. भला आपला दुश्मन असू द्या, पण आपल्या दारात आला ना त्याला आपण मायानं प्रेमानंच बोलायचं. आपल्या दारात आलेला पाहुणा ही अतिथीच असतो. अतिथी देवो भव उगाच म्हणले का, ती पाहुणा असतो ना ते आपल्या देवाप्रमाणे, ती आपल्याला पाहुणचार ती व्यवस्थित करायचा. आणि इकडे गावाकडे पाहुणचार करायला कुणाला पण विचारा, व्यवस्थितच असा असतो है ना होत आहे. मग काय तर म्हणून माझं ज्योतीला सांगणं आहे, कुणीही असू दे, कुणी आता लांब आता कुठूनही कुणीही येऊ शकतं, कुणी कधीही आलं तर आपण नाकारायचं नाही. जरी मी घरी नसली तरी त्यांचा पाहुणचार करायचा. भलं आपल्या दारात एखादा भिक्षा मागायला येऊ दे, जोगवा मागायला येऊ दे, कुठल्या रूपात देव येईल सांगता येत नाही, तर द्यायचं. भरायची त्यांची झोळी असू दे, परडे असू दे, कुणीही असू दे, त्याला आपल्या दारातनं महागारी पाठवायचं नाही. भला आपल्या टोपल्यात 1 भाकर आहे ना, त्याला अर्धी भाकर द्यायची, पण द्यायची म्हणजे द्यायची. तुम्ही सांगताय म्हणजे तेवढं मी करणार बरं का, कारण ताईचं सांगणं कधीच व्यर्थ नसतं. सगळं असं चांगलं सांगते त्या, जेणेकरून आणि त्यांचा होता होईल तेवढा प्रयत्न असतो. मला जरी वेळ नसलं देवाचं, ताईला भरपूर आहे बरं का. त्यातनं पण ताई जशा सेवा करते त्यात तसं मला पण लागायला लागलं या. ज्यावेळेस मी डोळ्यानं बघितलं, ज्यावेळेस आमचा आराधखाना ती झाला, त्यापासून माझ्या मनात पण एक देवाबद्दलची जास्त बरं का, थोडी होती पण त्याच्यापेक्षा जास्त आता निर्माण झाली भक्ती बरं का. मी पण करते. ताईनं आता सगळं व्यवस्थित केलंय बघा, ताईनं केलंय म्हणून मी शांत होते. पण ताई म्हणते त्या मी काय तू काय, तू पण केलं पाहिजे, मी पण केलं पाहिजे, तुला पण तितकं देवाचं महत्व कळलं पाहिजे. या मी असली नसली तसं नाही करायचं, मी असली तरी तू केलं पाहिजे, एवढंच पाहिजे मला, दुसरं काय नाही तुझ्याकडनं. तर आमचं असं जावाचं नातं आहे बघा.